वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। याच्यासाठी आमची पत्रकार परिषद या ठिकाणी होती। प्रत्येक मध्ये आमची मागणी तेच होती की निवडणूक आयोगाने आयडेंटिफाय केलं पाहिजे ना। तुम्ही आयडी प्रूफच्या भरोश्यावर मतदार केलं, त्यावेळेस तुम्हाला सांगतो ह्या मतदार यादीमध्ये विटाच्या भट्टीवाले लेबर, छत्तीसगडचे लेबर, पूर्ण मध्य प्रांतातील वोटर अनेक वोटर आहे। मला सांगा, एक बेसा बेलतोरडी नगर पंचायत मध्ये 5000 वोटर कसे वाटते? तुम्ही फिगर घ्या, गव्हर्नमेंट पासून फिगर मला आमची मागणी तेच आहे ना। रावजी का म्हणून राहिले? पूर्ण महाराष्ट्राचा डाटा मागून राहिले। शेवटल्या 2 घंट्यामध्ये ते इलेक्शन झालं, त्याचा डाटा मागून राहिले तुम्ही। त्याच्या ज्या रागा लागल्या होत्या त्याच्या फुटेज द्या म्हणून राहिले। हे मतदार यादी मागितली, हे मतदार यादी मागून राहिले। याच्यात कोणता चूक आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये सर्वांचा अधिकार आहे आपला हक्क मागण्याचा। आम्ही आमचा हक्क मागून, मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, मला काय मत कमी नाही भेटले। मागच्या विधानसभेमध्ये 1,07,000 मतं भेटले मला 2019 ला। आता मला 1,34,000 समथिंग मतं भेटले। मतं कमी झाली, माझी लोकप्रियता कमी नाही झाली। याच्या चुकीमुळे याच्या गोल्ड बंगालमध्ये मी निवडणूक हारलो। किती मतदार वाढले म्हणजे पूर्ण यादीमध्ये 35,000 नवीन मतदार आहे। 35,000मध्ये एकट्या नागपूर तालुक्यामध्ये 4 नगरपंचायतचा विचार केला, त्यामध्ये 20-22,000 मतदार केलं वाढले। बाकीच्या खेड्यामध्ये कमी जास्त प्रमाणात वाढले। म्हणून का ह्या लोकशाहीमध्ये आपण बोलायचं नाही का? जर आमचा नेता आदरणीय राहुलजी गांधी बोलत असेल त्याच्या चुकीचं काय? आणि माझ्या कामठी मतदारसंघाच्या पुऱ्या देशामध्ये नाव गेलं, पुन्हा इंडियन एक्सप्रेस पासून सगळ्या तुमच्या पत्रकार मीडियामध्ये नाव आलं। म्हणजे परिस्थिती सत्य, म्हणून मी माझे एक कर्तव्य होतो की आपण जनतेसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही गेलो पाहिजे। एक उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची बाजू मांडली पाहिजे। म्हणून हे सत्य परिस्थिती आपल्या सर्वांसमोर ठेवण्यासाठी या ठिकाणी आलो। आणि माझी मागणी आहे, आम्ही जे माहितीचे अधिकारात मागितलं, ज्याही निवडणूक आयोगाच्या सरकारी यंत्रणेने आपल्या पदाचा दुरुपयोग केला असेल त्याच्याकडे कारवाई झाली पाहिजे। आदरणीय राहुलजी गांधी यांनी जे मागितलं ते सर्व निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे। निवडणूक आयोगात थोतरपत्र उत्तर देऊन आले, त्या ठिकाणी माहिती मागितली द्यायला पाहिजे। हे सर्वांचा संविधानाचा अधिकार आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेच्या माध्यमातून सर्वांचा अधिकार आहे। म्हणून आमची मागणी आहे, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला न्याय भेटला पाहिजे। चुकीचं उत्तर आहे, त्यांचे पर्सेंटेज पूरी फायनल जे पर्सेंटेज आहे बाकी 12 वाजेपर्यंत डिक्लेअर केलं। काँग्रेसने आक्षेप सुप्रीम कोर्टामध्ये। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।